आणखी एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून आता संवाद झालेला आहे। मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळपास 40 मिनिट चर्चा झाली असल्याची माहिती मिळतेय। इराण आणि अमेरिका यांच्यामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती या चर्चेला विशेष महत्त्व आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यावर भर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटही केलेलं आहे। आपण आपलं मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालंय पाहतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन 40 मिनिट या कॉलमध्ये चर्चा झालेली आहे। दोन्ही नेत्यांकडून द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे। शिवाय हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला असल्याचं मोदींनी सांगितलेलं आहे। स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या मार्गाच्या सुरक्षिततेवर दोन्ही नेत्यांनी भर दिलेला आहे। पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर देखील मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळतेय। सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार घेण्यात आलेला आहे। विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्यावरती दोन्ही नेत्यांनी भर दिला असल्याची माहिती आहे।